नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा तर SSC GD 2026 याबद्दल हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी बघून घ्या SSC GD 2025ची जी भरती होती तर त्यासाठी सर्वात जास्त महाराष्ट्रातील कॅन्डिडेट हे आपल्या चॅनलसोबत जुडलेले होते. ठीक आहे. कारण आपण चॅनलवरती कामीचेच व्हिडिओ टाकत असतो आणि जास्त करून SSC GD बद्दल. ठीक आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स SSC GD बद्दल, त्यामुळे आपलं चॅनल हे विश्वसनीय आहे SSC GD बद्दल. ठीक आहे. तर जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगितलं. ठीक आहे. तर 2026 SSC GD आपलं एक्झाम तुम्हाला माहीतच असेल 23 फेब्रुवारीपासून आपली एक्झाम सुरू होणार आहे. जवळपास तुम्ही पकडू शकता तुमच्याकडे 60 दिवस इथून पुढे आहेत. ठीक आहे. म्हणजेच आपलं पूर्ण जानेवारी आणि पूर्ण फेब्रुवारी पकडून चाला. ठीक आहे. तर तुमची शेवटच्या दिवसाची तयारी कशी असली पाहिजे, तर तुमचा स्कोर 120+ जाईल. म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवू शकता 120+. म्हणजे बऱ्याच गोष्टी मॅटर करतील की तुमचा पेपर कसा येईल, काय गोष्टी होतील. पण एक तुम्ही माइंडमध्ये ठेवा की तुम्हाला एनी हाऊ 120+ स्कोर घ्यायचा आहे 2026मध्ये. कारण की दरवर्षी कॉन्फिडन्स तुम्हाला माहीतच आहे वाढते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे 120+ स्कोर तुम्ही माइंडमध्ये ठेवून चाला. आणि ठीक आहे. आणि एक स्ट्रॅटर्जी तुम्ही बघितल्या असतील आणि समजू शकतो मी त्या फेजमध्ये मुले म्हणजे शेवटच्या टाईममध्ये आपण जास्त स्ट्रॅटर्जी बसतो, कसा अभ्यास करायचा, कसा स्कोअर वाढायचा. पण आपल्या महाराष्ट्रासाठी सूट होईल अशी स्ट्रॅटर्जी मी डेफिनेटली बनवत आहे. ठीक आहे. आणि सोबतच आपली पोलीस भरती पण येईल आहे. ठीक आहे. आता बरेच मुले आता पोलीस भरती चांगली गोष्ट, एक नवीन भरती, पण ती आपल्या SSC GDच्या टाईममध्ये आली. त्याच्यामुळे एक तुम्ही एक काय म्हणू शकता याला एक डिस्ट्रॅक्शन पकडू शकता. ठीक आहे. आता बरेच मुले पोलीस भरतीकडे वळलेले असतील आणि जे फक्त SSC GDचे कॅन्डिडेट आहे, पूर्ण SSC GD आर्मीवाले पोरं, आर्मीवाले चित्ते फक्त, म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगला म्हणजे चांगला चान्स असू शकतो. कारण की बरेचशी जी भीड असेल ती पोलीस भरतीकडे डायव्हर्ट झालेली असेल. कारण की पोलीस भरती पण त्याच टाईममध्ये आपली आणि SSC GD पण त्याच टाईममध्ये जवळपास पेपर आणि ते सगळ्या गोष्टी असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे पोरं फक्त SSC GDची एक्झाम म्हणजे तयारी करत आहे आपलं, त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर आपली बेस्ट स्ट्रॅटर्जी ही म्हणजे 2026साठी काय तुमची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे याच्यावरच हा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर सर्वात आधी म्हणजे आपलं हेच की पोलीस भरती आपली सोबतच आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी म्हणजे की 2 एक्झाम आहे, SSC GD आणि पोलीस भरती पूर्णपणे अलग आहे. SSC GD वेगळी आहे आणि पोलीस भरती वेगळी. आता याचा सोबत अभ्यास करू शकतो का? बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला असेल की आपण सोबत अभ्यास करू शकतो का? तर एक ॲस्पिरंट म्हणून जर म्हटलं की तुम्ही एकाच कोणत्या तरी एक्झामवर तुमचा 100% फोकस करू शकता. असं नाही की तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकत नाही. ज्याचा अभ्यास आधीपासून चांगला आहे तो ह्या गोष्टी मॅनेज करू शकते. पण माझं असं एक मत आहे पर्सनली की तुम्ही जास्त करून एका भरतीवर तुमचं फोकस द्या. ठीक आहे. एक काही ना काही तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. तुमचा जास्त जिच्यात अभ्यास आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये जास्त कॉन्फिडन्स आहे, कारण की तुम्ही आधीपासून ज्या गोष्टीची तयारी करत आले त्यामध्ये आपला कॉन्फिडन्स तयार होते. तर ते एक SSC GD असेल नाही तर पोलीस भरती असेल. ठीक आहे. तर दोन्हीपैकी एक निवडा आणि त्याच्यावर डायरेक्ट भिडून जा. ठीक आहे. आता तुमच्याकडं जास्त टाईम नाही, तर पोलीस भरती असो नाही तर आपलं SSC GD. ठीक आहे. तर SSC GDचं आपण सांगत यामध्ये तर तेच की तुम्ही जास्त SSC GDवाले पोरं SSC GDचाच अभ्यास करा. ठीक आहे. हे डिस्ट्रॅक्शन असते पोलीस भरती, पण एक विचार केला ज्याचा पोलीस भरतीचा अभ्यास आहे त्यांना डेफिनेटली पोलीस भरतीकडे जा. पोलीस भरती म्हणजे चांगले महाराष्ट्रात आता ते जॉब प्रोफाईल ते कम्पेअर करत नाही मी, पण एक चांगलं मानलं जाते पोलीस भरती. ठीक आहे. बरं ते असो, आपण इथं 2026 SSC GDचं स्ट्रॅटर्जी डिस्कस करत आहे. पण एक सांगितलं मी की आपली सोबतच पोलीस भरती आहे, तर तुम्ही पोलीस भरती आणि हे दोन्हीपैकी एक निवडा आणि त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. तर आता SSC GD 2026 तुमचं शेवटच्या दिवसाची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे. ठीक आहे. तर स्ट्रॅटर्जी जास्त डिटेलमध्ये मी नाही जाते, कारण की डिटेलमध्ये गेलो तर व्हिडिओ खूप खतरनाक वेळा लंबा होईल. ठीक आहे. तर याच्यानंतर पॉसिबल झालं तर मी एक पार्ट याच्यावरती आणणार आहे की आपलं सब्जेक्ट वाईज तुमची कशी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. ठीक आहे. तुमचे 4 सब्जेक्ट असतात, त्याच्या सब्जेक्ट वाईज तुमचे व्यवस्थित तुमचे चॅप्टर कोणकोणते, कोणत्या चॅप्टरमधून किती प्रश्न विचारले जातात, ही थोडी डिटेलमध्ये थोडा अभ्यास करून ही स्ट्रॅटर्जी बनवावं लागेल. ती वेगळी, पण एक जनरल
तुम्हाला डायरेक्शन कशी असली पाहिजे. शेवटच्या दिवसात तुमची डायरेक्शन, आता बरेच मुलं नवीन आहेत आणि बरेच मुलं जुने आहेत, ठीक आहे. काही 1-2 मार्कानं कटतील. आता म्हणजेच 2025चा रिझल्ट येत्या काही दिवसात येणारच आहे, म्हणजे जवळच येतो. तर बरेचसे मुलं त्यातून कटतील, तर त्यांना ऑलरेडी ह्या गोष्टी माहीत आहेत. तरी पण त्यांनी आता विषय असा आहे की त्यांना वाटत असेल की आपण सिलेक्ट होऊ नाही होऊ, त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये त्यांचा अभ्यास झालेला नसेल. तर जे नवीन पोर आहे, फ्रेश पोर आहे, ते डेफिनेटली इथे एक बाजी मारू शकतात. त्यांनी चांगला अभ्यास करा, मनावर घ्या 2026. आणि जे कटलेलं असतं ते बी म्हणजे त्याला एक त्याला पण एक कटल्यापासून एक डायरेक्शन भेटेल की आपल्याला 26मध्ये SSC GD फोड नाही. तर ते बी खतरनाकवाले चेतेल असेल ते पोरं आणि नवीन कॅन्डिडेट फ्रेश पोरं, ठीक आहे. तर एक्झाम डेट आपली माहिती आहे तुम्हाला, 23 फेब्रुवारीपासून तुमचा एक्झाम होणार आहे. आपल्याकडं 4 सब्जेक्ट असतात, रिजनिंग, GK, मॅथ आणि हिंदी. 20 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टचे, म्हणजे आपल्याकडे टोटल क्वेश्चन किती झालेत, 80 क्वेश्चन. आणि एका सब्जेक्टला असतात 40 मार्क, हे माहीतच असेल तुम्हाला. म्हणजे आपला 160 मार्कचा पेपर असते, ठीक आहे. तर पेपरला आपल्याला दिला जाते किती, 60 मिनटं. तर आणि सोबतच तुमचं निगेटिव्ह मार्किंग पण असते, ठीक आहे. आता मीडियम ऑफ एक्झाम हे म्हणजे विषय असा आहे की आपण फॉर्म भरताना जे मीडियम सिलेक्ट केलं, तर म्हणजे तुम्हाला एक्झाम मराठीमध्ये द्यायचा का हिंदीमध्ये, ते आता ज्यांनी सिलेक्ट करायचं असेल त्यांना डेफिनेटली माहीत असेल. आणि एक सजेशन जर तुम्हाला सांगायचं झालं की तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये अभ्यास करते, म्हणजे हिंदीमध्ये करते, आणि जास्त मेजॉरिटी पोरं ते हिंदीमध्ये देतात. कारण की मराठीमध्ये आपण ठीक आहे, आपण मराठीमध्ये कम्फर्टेबल जास्त असते, पण मराठीमध्ये अभ्यास करायला आपल्याकडे सोर्स नाही. महाराष्ट्रात असे चॅनल नाही आहे की जे व्यवस्थित GDचा अभ्यास करून घेतील आपल्याकडून, SSC GDचा, ठीक आहे. तर त्याच्यामुळे बरेचसे मुलं हे आपलं हिंदी निवडतात आणि हिंदीमध्येच एक्झाम देतात, हिंदीमध्येच तयारी करतात. तर तेच की तुम्ही ज्या भाषेमध्ये तुमची तयारी करते त्याच भाषेमध्ये डेफिनेटली तुमचा एक्झाम द्या, आणि शेवटच्या दिवसामध्ये त्याच भाषेत तुम्ही करा. म्हणजे हिंदीमध्ये जर तुम्ही एक्झाम देणार आहे तर हिंदीमध्येच तुमचे मॅथ, रिजनिंग सर्व गोष्टी हिंदीमध्येच तुम्ही हँडल करा, ठीक आहे. आणि एक सोबतच की तुमचं जे हे असते 4 विषय असतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसते की जे चौथा विषय असते रिजनिंग, GK, मॅथ आणि हिंदी ऑब्लिक इंग्लिश असते. आता इंग्लिशवाले कमी पोरं राहतात, जास्त पोरं हिंदी असतात. पण पोरांना असं वाटतं की मराठी सिलेक्ट केलं तर मराठीमध्ये एक्झाम म्हणजे मराठी सब्जेक्ट असणार आहे, पण मराठी नसते, ते तुमचं हिंदीच असते, बेसिक हिंदी असते, ठीक आहे. आणि तुमच्यासोबतच 1/4 निगेटिव्ह. 1/4 निगेटिव्ह म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन रॉंग झाले तर तुमचा 1 मार्क तिथं जाणार आहे, ठीक आहे. झालं बेसिक माहिती. आणि आता एक आपण सब्जेक्ट वाईज थोडी एक डायरेक्शन पाहू. म्हणजे तुम्ही एक स्ट्रॅटर्जी म्हणू शकता त्याला, पण जास्त डिटेलमध्ये नाही सांगत मी, की आता डिटेलमध्ये तर होऊ शकते की तुमचं चॅप्टर वाईज कोणत्या चॅप्टरमध्ये किती प्रश्न येतात आणि तशा गोष्टी. पण एक सांगते मी जनरल वेमध्ये. सर्वात आधी म्हणजे हे मी कन्सिडर करते की तुमचा सिलेबस पूर्ण कंप्लीट झाला असेल. की आता शेवटचे 2 महिने इथं तुम्ही सिलेबस तुमचा कंप्लीट झाला नसेल तर भाई तुम्ही भरतीच्या लय मागे लय पोरं तुमच्या पुढं आहेत. कारण की तुमचा सिलेबस कंप्लीट असला पाहिजे. आता शेवटचे जे दिवस आहे फक्त तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे शेवटच्या दिवसामध्ये, ठीक आहे. तर आता बरेचसे विद्यार्थी असे असतील त्यांचं मॅथ सेक्शन जे मॅथ जो सब्जेक्ट आहे तो थोडा कमजोर असते, ठीक आहे. मॅथ येत नाही म्हणा की मॅथमध्ये जास्त मार्क येत नाही. 20 क्वेश्चन असते तुमचे, तर 20मध्ये 10+ जे पोरं सॉल्व करू शकत नाही अशाला आपण वीक पोरं म्हणू शकतो मॅथ सब्जेक्टमध्ये, ठीक आहे. तर असे जे पोरं असतील त्यांनी डेफिनेटली आपलं जे हिंदी सब्जेक्ट आहे तो स्ट्रॉंग करा, ठीक आहे. एखादा कोणता सब्जेक्ट तुमचा वीक असेल तर तुम्ही बाकीचे 3 सब्जेक्ट एखादा सब्जेक्ट समजा मॅथच पकडा तुम्ही, मॅथ तुमचं वीक आहे तर तुम्ही हिंदी स्ट्रॉंग करा तुमचं. हे तुम्हाला एक पर्याय, म्हणजे याचे मार्क तुमचं हिंदी भरून काढाल. आणि बरेच विद्यार्थ्यांचं मॅथ कमजोर असते, तुम्ही आता माहीत असेलच तुम्हाला. नाही तर आपले जे कमेंटमध्ये म्हणजे पोरांचं तेच वारंवार कमेंट येतात की सर मॅथ नाही जमत ते मॅथ. आणि तुम्ही बघितलं जर प्रिवियस इयरचे पेपर्स तर मॅथची लेवल दिवसेंदिवस हार्ड येते. त्याच्यामुळं मॅथ आपण म्हणू शकतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथ जमत नाही जास्त. तर तुम्ही डेफिनेटली तुमचं हिंदी स्ट्रॉंग करा. हिंदी SSC GDमध्ये जास्त हाय लेवलचं विचारत नाही, कारण हे की ही SSC GD ऑल इंडिया असते ना, ठीक आहे. तर त्यामुळे जे बरेच स्टेट आहे त्यामध्ये हिंदी बोलल्या पण जात नाही बरोबर. त्याच्यामुळे ते हिंदीमध्ये कधीच जास्त हार्ड क्वेश्चन विचारू शकत नाही. हिंदीमध्ये म्हणजे सांगायचं झालं तर तुमचं ग्रामर विचारत नाही, बेसिक हिंदी
आणि हिंदीमध्ये तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता. ठीक आहे. तर तुमचं एक बेसिक म्हणायचं झालं टार्गेट काय ठेवू शकतो तुम्ही, 40 मार्कचं तुमचं रिजनिंग असते. 40 मार्कचं म्हणजे सर्व सब्जेक्ट 40 मार्कचे असते, तर तुम्ही 35+ मार्क तुमचे रिजनिंगमध्ये, 35+ तुम्ही टार्गेट करू शकता मॅथमध्ये आणि 35+ तुमचं हिंदीमध्ये. म्हणजे तुमचेच किती झाले 105 हे, आणि एक GK-GS हे 14 सब्जेक्ट. आता GK-GSमध्ये हे कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे की कोणाचा हा स्ट्रॉंग असते, स्ट्रॉंग तर कोणाचा नसते, जे पहिली गोष्ट म्हणजे. पण बरेच विद्यार्थ्यांनी हा थोडाफार केलेला असते, तर त्यांना मार्क येतात. आणि बरेच विद्यार्थी किती पण करावे मार्क येत नाही. GK-GSमध्ये 40पैकी लिटरली लय कमी मार्क येतात. 10 ते 15 मार्क बी लय झाले. 10 ते 15 मार्कमध्ये जास्त पोरं असतात, आणि ज्यांचं थोडं वीक असते ते 10च्या खाली GK-मध्ये असतात. सांगायचं झालं हेच की तुमचे 4 जे सब्जेक्ट आहे ना, कोणाचं मॅथ कमजोर असेल तर तुमचं हिंदी बनवावे. ज्याचं मॅथ स्ट्रॉंग असते त्याचं डेफिनेटली रिजनिंग बी सोबत स्ट्रॉंग असतेच. ठीक आहे. फक्त GK-GSमध्ये जास्त मार्क येत नाही, तर तेच की हिंदीमध्ये तुम्ही जास्त स्ट्रॉंग करा, हिंदीमध्ये मार्क घ्या. हिंदीमध्ये जर सांगायचं झालं, हिंदीमध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर हिंदीमध्ये तेच की तुमचं बेसिक हिंदी विचारलं जाते. तिथं पर्यायवाची शब्द, विलोम शब्द, म्हणजे तेच बेसिक हिंदीचे जे म्हणू शकता शब्दार्थ झालं तुमचं. आणि हिंदीमध्ये तुमचं जास्त असं संज्ञा, म्हणजे ग्रामर जे असतं ना हिंदीचं, ग्रामर कधीच विचारत नाही, तुमचं बेसिक हिंदी विचारते. तर त्याच्यामुळे हिंदीवर तुम्ही ध्यान द्या. ज्याचं मॅथ कमी असेल, ज्याचं GK बी कमी असेल, तुम्ही हिंदीमध्ये तुमचे मार्क कवर करा. ठीक आहे. तर रिजनिंग स्कोअर हाच तुम्ही टार्गेट करा की तुम्हाला 35+ जाणे एनी हाऊ रिजनिंगमध्ये, 35+ तुम्हाला मॅथमध्ये जाणे, आणि 35+ हिंदीमध्ये जाणे. 105 मार्क, आणि याच्यात 15 मार्क मिनिमम तुम्हाला टार्गेट ठेवा. GK-GSमध्ये 15 मार्क म्हणजे टोटल तुमची किती झाली, 120+ तुमचा स्कोअर येणार. एवढा स्कोअर तुम्ही टार्गेट तुमच्या माइंडमध्ये ठेवून चाला. एवढा कट ऑफ तुमचा जाऊ शकतेच. ठीक आहे. आणि त्यानंतर सांगायचं झालं की तुमचं आता डेली टार्गेट काय ठेवू शकतो तुम्ही, की इथून जे पुढं 60 दिवस आहे त्याच्यात आपण काय करू भैया. ठीक आहे. स्वतःचा बी एक्सपिरियन्स आहे माझा, आणि जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले त्यांच्याकडून मी रिव्ह्यू घेतच की शेवटी तुम्ही काय केलं तर. ठीक आहे. तर सिलेक्शनला शेवटचे जे दिवस असतात, शेवटी तुम्ही किती मेहनत केली हे सगळ्यात इम्पॉर्टंट मानले जाते. याच्या आधी तुम्ही किती अभ्यास केला काय नाही, पण शेवटच्या दिवशी तुम्ही किती स्वतःले रगडलं ते सगळ्यात मेन असते. ठीक आहे. शेवटचे जे दिवस असतील भैया, झोकून टाका डायरेक्ट शेवटची. म्हणजे असं तुम्हाला आठवलं पाहिजे की भाई आपण केलं ते SSC GDसाठी तयारी, याच्यासारखी तयारी आपण, याच्यासारखा अभ्यास आपण कधी केला नाही. एवढा तुम्ही अभ्यास करा. शेवटचे दिवस डायरेक्ट खतरनाकवाला अभ्यास करा, आणि नंतर तुमची वर्दी तुमची वाट पाहत राहील. वाट पाहत असेल म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्ही शेवटच्या दिवसात तुम्ही जेवढा अभ्यास केला तेच मॅटर करतील भैया ॲट द एंड. ठीक आहे. तर एक टार्गेट तुम्ही ठेवू शकता रिजनिंगचं जर म्हणत झालं की तुम्ही प्रॅक्टिस सेट, एक RW चॅनल म्हणा, नंतर बरेचसे चॅनल असतात, एक प्रॅक्टिस सेट करायचं म्हणजे मिक्स प्रॅक्टिस सेट. त्यामध्ये 20 क्वेश्चन असतात तुमचे, त्या पूर्ण सिलेबसमधून येतात रिजनिंगचे. ठीक आहे. तर तुमचं सगळ्यात आधी तुमचा सिलेबस कंप्लीट पाहिजे, हे मी कन्सिडर करून चालत आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट एक मारायचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं त्यानंतर तुमचं रिजनिंगमध्ये जे प्रश्न जास्त रॉंग होते त्याच क्वेश्चनची तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा, आणि सोबतच टेक्स्टबुकवरच्या ज्या मॉक असतात मिनी मॉक, त्या पण तुम्ही मारत जा. रिजनिंग बस याच्या उपर जास्त तुम्ही करायची जरूरत नाही. रिजनिंगला जास्त नाही दिला टाईम तर चालेल, तो पण टाईम द्यावा लागेल तुम्हाला मॅथमध्ये. तेच तुमचं एक प्रॅक्टिस सेट द्यायचा. सजेस्ट करतो मी एक RW, तुम्हाला माहितीच असेल RWवरचे जे आपलं दीपक भाटे सर आहेत, त्यांचा एक प्रॅक्टिस सेट करायचा. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट केल्यानंतर ते जे प्रॅक्टिस सेटची PDF असते त्याचे क्वेश्चन व्यवस्थित घ्यायचे आणि सॉल्व करायचे. त्यानं काय होतं, आपला कॉन्फिडन्स वाढते. क्वेश्चन सॉल्व होत गेले, स्वतःचा स्पेसिफिक मॅथमध्ये आपला कॉन्फिडन्स वाढत जाते क्वेश्चन जर सॉल्व झाले तर. ठीक आहे. आणि सोबत तुमचं एक बुक असेल 2026 SSC GDचं, नाही तर जे थोडे पोरं असेल, जे थोडे हुशार असेल, भैया डायरेक्ट तुमचं उचला. कोणतं पुस्तक असतं आपलं, किरण पब्लिकेशन आहे, तर तुमच्याकडे जे पुस्तक असेल मॅथचं मोठावाला एखादं, त्यातून मॅथ करा तुम्ही. मॅथ स्ट्रॉंग करा. ज्याचं मॅथ चांगलं असेल त्यानं 18+ क्वेश्चन तरी, म्हणजे तुमचे टार्गेट ठेवा 18+ क्वेश्चन तुम्ही करेक्ट करसाल असं. ठीक आहे. आणि चॅप्टर वाईज पण तुमचं जे चॅप्टर वीक असेल, जे चॅप्टर वीक वाटत असेल, त्याची तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. मॅथमध्ये हेच आहे. शेवटचे दिवस फक्त तुमचा प्रॅक्टिसचा खेळ असणार आहे. प्रॅक्टिस तुम्ही किती करताय बस.
शेवटचे दिवसमध्ये हेच सगळ्यात इम्पॉर्टंट असते, तुमचं प्रॅक्टिस किती भैया. आणि प्रॅक्टिसमध्ये म्हणत झालं तर मॅथ आणि रिजनिंगलाच भैया जास्त प्रॅक्टिस लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं हिंदी घेतलं मी ना, हिंदीमध्ये तेच तुमचं शब्दार्थ रोज रीडिंग झाले पाहिजे. तुमचे 4 सब्जेक्ट आहे. गाडीचे 4 चक्के पकडून झाला, एक चक्का पंक्चर झाला, तुमची गाडी पलटी होणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत नक्कीच पोचणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही 4ही सब्जेक्ट आतापासून सोबत सोबत म्हणजे घ्या ते सोबत. एखादं सब्जेक्ट काही मागं पडू देऊ नका की तुम्ही हिंदी सोडलं बा, हलक्यात घेतलं हिंदी, GK GSला हलक्यात घेतलं, असा काही विषय चालणार नाही. 4ही विषयाला तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. तर हिंदीचं जर म्हणत झालं तर हिंदीमध्ये जास्त हार्डवाले हिंदी विचारत नाही आहे. ठीक आहे. ज्याचा मॅथ रिजनिंग नाही तर GK BKमध्ये कमी मार्क येत असतील तर हिंदीमध्ये मार्क वाढवा. आणि सोबतच ज्याचं मॅथमध्ये कमी मार्क असेल त्याने GK बी वाढवलं तर चालते. GKमध्ये मी सांगतो कोणते टॉपिक करायचे अजून. आणि हिंदीमध्ये जर सांगायचं झालं तर तुमचा शब्दार्थ कोणकोणते असतात, हेच तुमचे पर्यायवाची शब्द, विलोम शब्द, परत मुहावरे बिहावरे, तेच आपलं बेसिक जे असते ना ते शब्दार्थ म्हणतात त्याला, ते करून घ्या. त्यानंतर तुमचं वीक सेक्शन जे असेल, वीक सेक्शन म्हणजे तुमचं पॅरेग्राफमध्ये क्वेश्चन चुकत असतील, नाहीतर ते एरर जे असते ना वाक्यामध्ये, कोणत्या भागात त्रुटी, असे जे टाईप असतील, म्हणजे सरळ तुमचे जे जास्त प्रश्न चुकत असतील त्यावर जास्त फोकस करा. आणि पॉसिबल झालं तर एक मॉक हिंदीची पण डेली तुमची बसली पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण GK GSले भैया तुम्ही जास्त जे पार्ट आहे तिच्यात डिवाईड करा, तेव्हाच तुम्हाला GK GS सोपं वाटणार. तर GK GS म्हटलं तर भैया एक समुद्र आहे एक वेगळा, तर त्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये तोडून टाका. करंट अफेअर झालं, स्टॅटिक, तर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आपले GK GSचे स्टॅटिकवरती. तर स्टॅटिकली तुम्ही स्ट्रॉंग बनू शकता या ठिकाणी. ठीक आहे. स्टॅटिक डायरेक्ट पाठ करून टाका, स्टॅटिक पूर्ण. स्टॅटिक काही जास्त नाही. स्टॅटिक म्हणायचं झालं तर हेच तुमचं की एक्झाम्पल म्हणा की कंचनगंगा हे काय म्हणतात त्याला, कंचनगंगा अभयारण्य कुठं आहे, नाहीतर असेच आपले स्टॅटिकचे जे क्वेश्चन असतात, हे कुठं आहे ते कुठं आहे. स्टॅटिक म्हणजे फिक्सवाले क्वेश्चन, ते तुम्ही पाठ करू शकता. करंट अफेअर बी तुम्ही करू शकता चांगलं. तुमचं करंट अफेअरचं रोज क्लास करायचे ना, ते एखादी बुक घ्यायचं, करंट अफेअर करू शकता. ठीक आहे. आणि हे इकॉनॉमिक्स झालं, सायन्स झालं, हे नाही केलं तर बी चालेल. आणि सोबत एक पॉलिटी खाली लिहिली मी, पॉलिटी इम्पॉर्टंट आहे तुमचं GDसाठी. ठीक आहे. एक GK GSची थोडी जास्त आपण स्ट्रॅटर्जी इथे डिस्कस नाही करायचं, कारण की GK GS एक वेगळा विषय, पूर्ण त्याला व्यवस्थित डिटेलमध्ये ॲनालिसिस करावं लागते. फक्त मी एक तुम्हाला व्यवस्थित डायरेक्शन सांगितले की तुम्ही शेवटच्या दिवसात काय करा. शेवटच्या दिवसात तुम्ही फक्त जास्तीत जास्त मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करा. हिंदीचं बी तुमची मॉक बसली पाहिजे, प्रत्येक विषयाची मॉक बसली पाहिजे. प्रॅक्टिस सेट तुम्ही करा. प्रॅक्टिस सेट झाल्यावर त्या प्रॅक्टिस सेटले व्यवस्थित सॉल्व करा. विशेषतः मॅथमध्ये जो प्रॅक्टिस सेट केला तोच प्रॅक्टिस सेट डाउनलोड करा PDF आणि तो सॉल्व करा. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला एक डायरेक्शन समजलीच असेल की 60 दिवसात तुम्ही 60 म्हणजे शेवटचे जे आपले दिवस असतील याच्यात काय करायचं आहे आणि कसा आपला स्कोअर 120+ ठेवून म्हणजे 120+ तुम्ही टार्गेट करून चालायचं आहे. ठीक आहे. शेवटच्या दिवसात जेवढं तुम्ही अभ्यास करसाल तेवढंच तुम्हाला फायदा भेटेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत भैया जय हिंद, जय महाराष्ट्र.